तर प्रचाराचा झंझावात कसा सुरू आहे याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। भाजप आमदार महेश लांडगेंच्या भोसरीमध्ये सुनेत्रा पवारांच्या बैठका, लांडगेंनी अजित पवारांवर टीका केली होती। नांदा सौख्य भरे, भांडा सौख्य भरे, एकत्रही रहा सौख्य भरे, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून विजय वडेट्टीवारांचा सल्ला। नांदा सौख्य भरे, भांडा सौख्य भरे आणि आता एकत्रही राहा सौख्य भरे असाच आमचा सल्ला आहे। नांदा सौख्य भरे, भांडा सौख्य भरे आणि आता एकत्रही राहा सौख्य भरे असाच आमचा सल्ला आहे। फडणवीसांनी बाळासाहेबांची जन्मभूमी काढू नये, भाजपच्या स्टार प्रचारकांकडून मुंबई तोडण्याची चाचपणी सुरू आहे। अण्णामलाईच्या विधानावरून फडणवीसांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांची टीका। तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का? जे आम्ही म्हणतोय मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचा, ही चाचपणी आहे। ठाण्यात सोमवारी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा, गडकरी रंगायतन परिसरात प्रचार सभेचं आयोजन। दादरमधील शिवतीर्थावरील ठाकरे बंधूंच्या सभेविरोधात गुणरत्न सदावर्ते पोलिसात, ठाकरे बंधूंच्या सभेला विरोध करत सदावर्तेंची पोलिसात तक्रार। मुंबईत मेट्रोचं काम उद्धव ठाकरेंमुळे अडकलं, फडणवीसांनी त्यांच्या नाकावर टिचून मेट्रोचं काम करून दाखवलं। चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। नाईलाजाने उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घ्यायला लागते। आज टोमणे यांची सभा, ठाकरेंच्या सभेवर संजय शिरसाट यांचा निशाणा। उद्धव ठाकरेंची गद्दारी म्हणजे आईच्या दुधाशी बेईमानी, अकोल्यात नितीन देशमुखांची शिंदेच्या शिवसेनेवर टीका। हिंदुत्वासाठी बाहेर पडलो म्हणणारे एमआयएम सोबत बसले, हेच तुमचं हिंदुत्व का? नितीन देशमुखांचा सवाल। कोल्हापुरात कृष्णराज महाडिक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत, 12 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांचा टॉक शो। कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर मुलाखत घेणार। वरिष्ठांच्या आदेशानंतर कृष्णराज महाडिकांनी निवडणुकीतून माघार घेतली होती। तर कसा राहिला आज प्रचाराचा सुपर सॅटर्डे, पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। अजित पवारांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची फाईल 6 महिने रोखून धरली होती। चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट, आता 5000 प्राध्यापकांची भरती होण्यासाठी मला मुख्यमंत्री फडणवीसांकडे जावं लागलं, चंद्रकांत पाटलांची माहिती। 5000 प्राध्यापकांची भरती 13,000च्या रिकाम्या जागांच्या गेश करण्यासाठी डोकं कुठलं इथे टेंगळा आले। शेवटी मला देवेंद्रकडे जायला लागलं। पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो संपन्न, कार्यकर्त्यांनी चक्क ट्रेनवर चढून हार घालत अजित पवारांचं स्वागत केलं। दुसरीकडे अजित पवारांच्या रोड शोमध्ये शिवसैनिकांनी दादांचं स्वागत केलं। सांगलीत विश्वजित कदमांचा मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी संवाद, पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन। प्रशासक काळात आमराईकडे दुर्लक्ष झाल्याची विश्वजित कदमांसमोर नागरिकांची तक्रार। सांगली चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी मॅरेथॉन बैठका, उमेदवारी न मिळाल्याने अनेक पदाधिकारी नाराज असलेल्यांची समजूत काढण्याचा चंद्रकांत पाटलांकडून प्रयत्न। अहिल्यानगरमध्ये पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची रॅलीमध्ये सुजय विखे पाटलांसह संग्राम जगताप उपस्थित। शहरातील निर्मल नगर परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती। परभणीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची एकत्र रॅली, प्रभाग क्रमांक 6 मधील ठाकरे गटातील 4 उमेदवारांसाठी खासदारांची भव्य रॅली। गुलशनबाग परिसरातील नागोबा कॉर्नरवरून ही रॅली निघाली। नाशिक पालिका निवडणुकीत बंडखोरांमुळे आता भाजप उमेदवारांची डोकेदुखी वाढली। प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत जाधवांचं शक्ती प्रदर्शन, मतदार चिन्ह असलेल्या ऑटो रिक्षाची भव्य रॅली काढत केला प्रचार। मुंबईत महायुतीच्या उमेदवाराचा अभिनेते भाऊ कदमांकडून प्रचार, प्रभाग क्रमांक 47 मध्ये तेजिंदर सतनाम सिंग तिवान यांचा प्रचार। कोल्हापूरच्या इचलकरंजी शिवशाहू आघाडीच्या प्रचार सभेला सतेज पाटलांची प्रमुख उपस्थिती। पाण्याच्या प्रश्नावरून सतेज पाटलांचा आमदार आवाडेंवर नाव न घेता टीका।